स्वागतम सुस्वागतम। आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 ला मॅजिक बस व जनता विद्यालय ताडाडी तर्फे आम्ही विद्यार्थी शिक्षण दिन निमित्त इथे पटनाट्य सादर करीत आहे। मला मुलगा होईल मी पेढे वाटेल, मला मुलगा होईल पेढे वाटेल। अभिनंदन तुम्हाला मुलगी नाही मला फक्त माझा मुलगा पाहिजे। तू तुझ्या मुलीला पोचत बस, मी फक्त माझ्या मुलाला पोचतो। मला काम करायला सांगलं म्हणून मी करत आहे। मला सांगितलं आईने, अगं तुला आता शिकण्याचं वय आहे, तू शिक। त्यांना विचारायला तुला शाळेत टाकायचं आहे ना जायचं। कशाला पाणी कशाला आले की आता शिकण्याची वय आहे। नाही आमच्याकडे फक्त मला मुलगा मुलगी नाही। तसं नाही, मुलांचे आता सर्वात त्याच्यामध्ये मुली पडल्या आहेत, कारण मुलीला पण शिकायचा हक्क आहे। जर मुलीला स्कॉलरशिप द्यायपर्यंत त्याने त्या स्कॉलरशिपमध्ये पुढचे शिक्षण पूर्ण करू शकतात। मी शाळेत चालली, त्याला टिफिनला बोलवली तर मला शाळेत जायचं आहे। तू इथून निघ, नाही तर मी पोलीस कंप्लेंट करेन, आपल्या आई बाबाला सांगेन। तुझा एक दिवस बदला घेऊन म्हणजे आपण सांगूया काय झालं। अगं मगाशी तुझ्या मुलीला एक बाहेरगावचा मुलगा छेडताना दिसला होता, मग ती मोठी झाल्यावर काय करणार? तिच्या बाबाने सांगितलं तर तुला शिक्षणात करायचं नाही, शिकवायचं नाही, तू आणि म्हणूनच करायला सांगितलं। मी त्यांना सांगते की आपल्या मुलीसोबत असं झालेलं आहे आणि आपल्या गावात तशी घटना खूप चालत आहे आणि आमची तू मोठी बहीण नको ना, आम्ही तुला सांगितलं। आई, आम्ही आलो शाळेतून। आई, आज माझ्यासोबत काय झालं मी सांगतो। आज मला एक बाहेरगावचा मुलगा छेडायला आलता, मीनं त्याला पोलीसवाल्याचा धाक दाखवला म्हणून तो चालला गेला। तर आपण बाबाला सांगू। आजीला एका मुलाने छेडलं, मी तुला पहिलाच सांगितलं होतं आपण मुलीला शिकव नाही, मी रिस्क घेत नाही। आता आजपासून हे फक्त चूल आणि मुलंच करत। नाही बाबा, मला शिकायचं आहे। नाही मी काय करू आता? मला शिकायचं आहे, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मला शिकायचं आहे, मला कलेक्टर बनायचं आहे। मी कशी शिकेल? मला काय करायचं आहे? मी काय करू? चला गावात काय होत आहे ते पाहून येते। मी ज्योतिबा फुले बोलतो। मी मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली। मी माझ्या पत्नीला शिकवलो आणि आज ती भारतातील पहिली शिक्षिका आहे। मी सावित्री बोलतोय। मी आणि ज्योतिबा फुलेंनी एकत्र शिक्षण घेऊन मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि आज मुली एकत्र शिक्षण घेत आहे, पूर्ण शिक्षण करत आहे। फातिमा शेख बोलत आहे। मी सावित्री भारतातली पहिली मुस्लिम स्त्री शिक्षिका एक शिक्षिका आहे।
शिकवायची काळजी केली व आता मुली शिकत आहे. धन्यवाद. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत आहोत. मी पुष्कळ गरीब सिटीमध्ये शिकलो आणि आज माझ्यामुळे पुष्कळची मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला. हे इतके महान लोक ज्यांनी आपल्या परिस्थिती पाहून शिकले. मी काहून नाही करू शकत? मीही शिकणार. मी कलेक्टर बनणार. आई, मी जाते दुसऱ्या गावी शिकायला. तू बाबाला सांगू नको. छान. आई, मी कलेक्टर बनली. वा माझी कलेक्टर बनली. बघा तुम्ही माझ्या मुलीला बापरे, तुझी तर मुलगी कलेक्टर झाली. इथे तर मग पहिल्या बघा आपली मुलगी कलेक्टर झाली आहे. माफ कर, मला माफ कर. तुला एवढी कठीण परिस्थिती म्हणून जा लागलं. मी जर तुला लागला पहिलंच शिकवलं असतं तर तू आता लगेच मोठी झाली असती. मी आता माझ्या मित्रांना सांगेल, अजून त्यांना पण सांगेल की त्यांनी आपल्या मुलगीला शिकवू देत नाही. मी त्यांना सांगेल की मुलगीला शिकवू द्या. तू बघ माझा मुलगा आला असा बेवडा. धन्यवाद.